नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त अशी रेसिपी दाखवते। मुलांसाठी ना दुपारच्या वेळेत कधी भूक लागली तर तुम्ही करू शकता। बाहेरचं खाण्यापेक्षा घरात जरी केलं तर चालेल। तर हे बटर आहेत ना, हे जिरा बटर आहेत आणि छोट्या आकाराचे आहेत आणि हे एकदम बघा असे कडक क्रिस्पी असतात। हे बघा अशा पद्धतीमध्ये। तर ह्या बटरला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं असं तोडून घ्यायचं। अशा पद्धतीत तोडून घ्यायचं, दोन भाग करायचे, जास्त चुरा करायचा नाही। तर मी ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये ना असे सगळे हे बटर काढून घेते। आता हे बटर किती होते बरं का, चुरा केलेला आहे ह्याचा। चुरा म्हणजे दोन दोन भाग करायचे, दोन भाग करताना थोडासा होतोच, पण हे जे खायला ना खूप टेस्टी होतात बरं का। तर तुम्ही एकदा असं करून बघा। आणि हे जे होते ना, हे जे मी प्लेटमध्ये घेतलेत ना, हे 15 बटर घेतलेले आहेत। सगळीकडे अशा पद्धतीचे बेकरीमध्ये भेटतात, तर तुम्ही एकदा जरूर आणा। आता हा रगडा आहे जो आपण बनवतो, तो ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। आता हा रगडा ह्याच्यावर मी काढून घेते। पहिला रगडा मी काढून घेतलेला आहे। आता हा किती होता माहिती आहे का, जर बनवायचा असेल ना तुम्हाला तर ह्याची रेसिपीची लिंक तुम्हाला भेटेल ह्याच्या खाली। रगडा मी काढून घेतलेला आहे, रगड्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। ह्याच्यामध्ये मी फ्रेश दही घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये काय केलं होतं, थोडीशी साखर टाकली होती आणि फेटून घेतलेलं आहे। थोडंसं दह्यामध्ये साखर टाकले की नाही की दहीचं म्हणजे एकदम टेस्टी लागतं, त्यासाठी अशा पद्धतीत टाकायचं। थोडंसं मीठ जरी टाकलं तर चालेल, पण साखर जरूर टाका। ह्याच्यामध्ये मी थोडासा कांदा टाकणार आहे, असं बारीक कापून घेतलेला आहे। ह्यातली एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप पण करू शकता, पण मी सांगितल्याप्रमाणे एकदा हे अशा पद्धतीत तुम्ही जरूर करून बघा, खूप चविष्ट असं होतं हे। आता ह्याच्यामध्ये मी पुदिन्याची चटणी ह्याच्या पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची पण लिंक भेटेल ह्याच्या खाली। थोडे थोडे टाकून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडेसे टोमॅटो बारीक कापलेले आहेत। तुमच्याकडं जर ह्याच्यामध्ये डाळिंबीचं बी जर असेल ना तर ती जरी दाणे टाकले तरी पण चालू शकते। थोडंसं टाकणार आहे आंबट गोड पाणी, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। थोडीशी टाकणार आहे ही शेव। थोड्या अशा गोष्टी आपण जर घरी बनवल्या ना तर खूप छान आणि खूप चविष्ट होतात। ह्याच्यामध्ये हा मसाला बनवलेला आहे। ह्या मसाल्याचं तर खूप रेसिपीमध्ये मी वेगवेगळ्या सांगते, पण ह्याच्यामध्ये पण मी खाली साहित्य लिहून दिलं जाईल, तुम्ही ती पण बघा की काय काय ह्या मसाला मी एकत्र करून करते। आणि जर तुम्हाला नसेल तसा मसाला बनवायचा ना तर काळं मीठ, साधं मीठ आणि मिरची पावडर, थोडासा आमचूर पावडर असं एकत्र घालून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये असं टाकू शकता। खूप छान लागतं, खूप मस्त असं बघा हे बनवून दाखवलेलं आहे आणि झटपट आणि कमी वेळामध्ये हे बनतं। मस्त असं झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तुम्ही कधी असं बनवले का ते पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।